तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण भारतीय सिनेसृष्टीमध्ये मराठीचा झेंडा डौलानं फडकवणाऱ्या विविध अभिनेत्रींबाबत जाणून घेणार आहोत। या सगळ्या मालिकेमध्ये आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यांचं नाव आहे शांता आपटे। पण या सगळ्या गोष्टीला प्रारंभ करण्याआधी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की ही माहिती आपण विविध प्रकारे रिसर्च करून माहिती काढून मराठी कंटेंट हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि बॉलिवूडमध्ये किंबहुना सिनेमामध्ये मराठी माणसाचं कर्तृत्व सर्वांना कळावं, मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये पोहोचावं यासाठी ही सिरीज करतोय। त्यामुळे आमच्या या प्रयत्नांना कुठेतरी आपल्या पाठबळाची देखील आवश्यकता आहे। त्यासाठी आपल्या सर्वांनी विनंती की हा चॅनल सबस्क्राईब करण्यासोबतच इथले व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी नीरज। आपण सुरू करूयात शांता आपटे किंवा विद्रोही कलावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजच्या नायिकेबद्दल। सुरू करूयात शांता आपटे यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहताय फिल्मी बुडबक। शांता आपटे यांचा जन्म 1916 साली दुधनी नावाच्या गावी झाला। पंढरपूरच्या महाराष्ट्र संगीत विद्यालयामध्ये त्यांनी आपलं प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलं, ते गायन आणि अभिनयामध्ये। त्या संगीत विद्यालयामध्येच त्यांना कळालं की आपल्याला पुढे आपल्या आयुष्याची कारकीर्द ही सिनेमामध्येच घडवायची आहे, कारण त्यावेळी सिनेमा नुकताच कुठेतरी बाल्यावस्थेत येऊ लागलेला होता। या दरम्यान त्यांनी काही ठिकाणी बालकलाकार म्हणून देखील काम केलं आणि मात्र 1932 साली आलेल्या श्याम सुंदर या सिनेमापासून खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। मात्र या पहिल्याच सिनेमात शांता आपटे यांच्यावरती बऱ्याच प्रोड्युसर्सची, डिरेक्टर्सची, फिल्ममेकर्सची नजर ही खेळून राहिली। त्यांची अदाकारी असेल, त्यांची लकब असेल, देहबोली असेल, त्यांच्या एकूण स्टाईलवरती सर्वजण फिदा झाले। आणि श्याम सुंदर या सिनेमाची खासियत म्हणजे हा मराठी भाषेतील पहिला सिल्व्हर जुबली सिनेमा होता। यानंतर मात्र शांता आपटे यांनी मागे वळून पाहिलं नाही। त्यानंतर त्यांनी अमृत मंथन, दुनिया ना माने, कुंकू, अमरज्योती, वाल्मिकी, रजपूत रमणी, शीलंगणाचे सोने, गोपाळकृष्ण, कुंकवाचा धनी, सावित्री, दुहाई, शाप, तेलीन अशा सिनेमामधून रसिकांच्या मनावरती गारूड केलं। अत्यंत मॅच्युअर असा अभिनय करण्यात त्या अत्यंत निष्णात होत्या। आता जाणून घेऊयात त्यांच्या विद्रोही कलावंत या बाजूबद्दल। तर असं त्या काळची प्रथा होती की अभिनेते किंवा अभिनेत्री किंवा एकूणच कलावंत हे कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून विविध स्टुडिओशी जोडले जायचे। प्रभात फिल्म स्टुडिओ असेल किंवा आणखी कुठला स्टुडिओ असेल, त्याच्याशी कलावंत जोडले गेल्यानंतर त्यांना तो स्टुडिओ सोडून इतर कुठल्याही स्टुडिओसोबत किंवा फिल्ममेकरसोबत काम करता येत नसायचं। आणि शांता आपटे यांना कुठेतरी ही गोष्ट पटली नाही। त्यांचं म्हणणं होतं की जर का चांगली पटकथा असेल, जर का चांगली ऑफर असेल तर अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने दुसरीकडे काम करायला हरकत काय। आणि म्हणूनच या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीविरोधात त्यांनी विद्रोह पुकारला। प्रभात फिल्म कंपनीच्या बाहेर 1939 रोजी शांता आपटेंनी आपलं आमरण उपोषण सुरू केलं आणि याचाच परिणाम म्हणून प्रभात फिल्म कंपनीने त्यांना कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त देखील केलं। अशा ह्या शांता आपटे ज्या आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये एकाकी राहिल्या असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच अशा एकाकी अवस्थेमध्ये त्यांना अकाली हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी गाठलं आणि 24 फेब्रुवारी 1964 रोजी शांता आपटे यांनी या जगाचा निरोप घेतला। मात्र त्या या जगातून गेलेल्या असल्या तरी देखील आपल्या कामाच्या आणि अदाकारीच्या माध्यमातून त्या आजही रसिक प्रेक्षकांच्या, सिनेमाच्या जाणकारांच्या आणि सिनेमावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या मनामध्ये आपलं घर करून आहे। अशा ह्या अदाकाराला, अशा ह्या अभिनेत्रीला, अशा नायिकेला फिल्मी बुडबककडून विनम्र आदरांजली। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। फिल्मी बुडबकला धन्यवाद।